दशावतार हिंदू देव विष्णूचे 10 प्रमुख अवतार हिंदू पौराणिक कथांचा एक आधारस्तंभ आहे। प्रत्येक अवतार धर्म, धार्मिकता आणि वैश्विक व्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी मानवी इतिहासातील दैवी हस्तक्षेप दर्शवतो। हे अवतार विश्वाचे रक्षण करण्यासाठी विष्णूच्या वचनबद्धतेचे प्रकटीकरण आहे, दुष्ट शक्तींचा सामना करण्यासाठी आणि मानवतेला मार्गदर्शन करण्यासाठी प्राण्यांपासून मानवापर्यंत विविध रूपे घेतात। दशावताराची संकल्पना हिंदू विश्वशास्त्रातील काळाचे चक्रीय स्वरूप समाविष्ट करते, जिथे प्रत्येक अवतार वेगवेगळ्या युगांशी किंवा युगांशी संबंधित असतो, चांगल्या आणि वाईट यांच्यातील चालू असलेल्या लढाईचे आणि धार्मिकतेसाठी दैवी समर्थनाचे वचन दर्शवते। मत्स्य अवतारापासून, जो पहिला मनुष्य मनूला मोठ्या प्रलयापासून वाचवतो, कल्की, जो कलियुगाच्या शेवटी अधर्माचा नाश करण्यासाठी आणि सत्याच्या नवीन युगाची सुरुवात करण्यासाठी प्रकट होणारा भविष्यसूचक योद्धा आहे। प्रत्येक अवतारात गहन कथा आहेत आणि धडे ही कथा केवळ धार्मिकच नाही तर नैतिक, भक्ती, धैर्य आणि नम्रता यांसारखी मूल्ये शिकवणारी आहेत। आपण प्रत्येक अवताराच्या कथांचा शोध घेत असताना विष्णूच्या हस्तक्षेपांनी हिंदू धर्माच्या नैतिक आणि आध्यात्मिक चौकटीला कसा आकार दिला आहे, ते कालातीत शहाणपण आणि मानवतेसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतात हे शोधून काढू। मत्स्य हिंदू देवता विष्णूचा मत्स्य अवतार बहुतेकदा विष्णूच्या 10 प्रमुख अवतारांपैकी पहिला म्हणून ओळखला जातो। हा अवतार पहिला मनुष्य, मनू, याला प्रलयकारी पुरापासून वाचवण्यासाठी ओळखला जातो। मत्स्य हे सामान्यतः एकतर महाकाय मासे, बहुतेकदा सोनेरी किंवा मानववंशीय स्वरूपात विष्णूच्या वरच्या शरीरासह आणि माशाच्या खालच्या शरीरासह चित्रित केले जाते। दंतकथा मत्स्य आणि मनू यांच्यावर केंद्रित आहे। विधायक आणि पूर्वज राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनूला त्याच्या दैनंदिन विधींसाठी आणलेल्या पाण्यात एक लहान मासा सापडतो। मासे, मोठ्या माशांच्या शिकारीच्या भीतीने मनूच्या संरक्षणाची याचना करतो आणि बदल्यात त्याला येऊ घातलेल्या महापुरापासून वाचवण्याचे वचन देतो। मनू सहमत आहे आणि सुरुवातीला मासे पाण्याच्या भांड्यात ठेवतो, नंतर तो वाढतो तेव्हा त्याला एका मोठ्या खंदकात स्थानांतरित करतो। मासे सुरक्षित राहण्यासाठी मोठे झाल्यावर मनू त्याला समुद्रात सोडतो। मत्स्य म्हणून प्रकट झालेला मासा मनूला आगामी प्रलयाची माहिती देतो आणि त्याला माशाच्या शिंगावर नांगर टाकण्यासाठी एक जहाज बांधण्याची सूचना देतो। ठरलेल्या दिवशी मनू जहाजावर चढतो आणि पूर जगाला वेढत असताना मत्स्य जहाजाला उत्तरेकडील पर्वतांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शन करतो, ज्याला हिमालय म्हणून ओळखले जाते। एकमेव मानवी जीवित म्हणून मनू तपस्या आणि यज्ञविधी करतो, ज्यातून देवी इडा उदयास येते। एकत्रितपणे ते मानवतेला जन्म देऊन पृथ्वीवर पुनरुत्थान करतात। कूर्मा दशावतारातील दुसरा अवतार विष्णूच्या 10 प्रमुख अवतारांचा संदर्भ देते। संस्कृतमधील कूर्मा या शब्दाचा अनुवाद कासव किंवा कासव असा होतो। महाभारताच्या आदिपर्वामध्ये विष्णूने देव आणि असुरांना अमृतत्वाचे अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला। देव मंथनाची काठी म्हणून मंदारा पर्वत आणि दोरी म्हणून नाग वासुकी अनंताची निवड करतात। त्यानंतर ते कासवांचा राजा कूर्माराजाची मदत घेतात आणि त्याच्या पाठीवर असलेल्या पर्वताला आधार देतात आणि कूर्मा सहमत होते। वासुकीच्या शेपटीच्या बाजूने देव मंथन करतात, तर असुर डोक्याच्या बाजूने मंथन करतात। अखेरीस धन्वंतरी देव अमृताचे पात्र धरून महासागरातून बाहेर पडतो। अमृतासाठी देव आणि असुर यांच्यात युद्ध होते। नारायण, नंतर मोहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहिनी स्त्रीमध्ये रूपांतरित होऊन असुरांना फसवतो आणि देवांना अमृता वाटप करतो। नारायण नरासह असुरांशी लढतात आणि शेवटी देवांचा विजय होतो। वराह हा विष्णूचा वराह अवतार आहे आणि दशावतारातील तिसरा अवतार आहे। विष्णूचे 10 प्रमुख अवतार हिंदू धर्मग्रंथानुसार हिरण्यक्ष राक्षसाने पृथ्वीला समुद्राच्या तळाशी ओढले। ते सोडवण्यासाठी विष्णूने रानडुकराचे रूप धारण केले, ज्याला वाराह अवतार म्हटले जाते। वाराह आणि हिरण्यक्ष यांच्यातील पुढील युद्ध 1000 वर्षे चालले असे म्हणतात। सरतेशेवटी
12 हा राक्षसाचा पराभव करण्यासाठी आणि पृथ्वीला समुद्राच्या खोलीतून उचलण्यासाठी त्याच्या दांतांचा वापर केला. 12 हा अवतार अनेकदा एकतर प्रचंड डुक्कर किंवा मानवी शरीर आणि डुकराचे डोके असलेले संकरित रूप म्हणून चित्रित केले जाते. या फॉर्ममध्ये तो आपल्या दांड्यावर पृथ्वी धारण करताना किंवा पायावर भूमा देवीला आधार देताना दाखवले आहे. सत्ययुगात ऋषी कश्यप आणि त्यांची पत्नी दिती यांना हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू हे 2 मुलगे होते, जे त्यांच्या विनाशकारी स्वभावासाठी आणि अराजकतेसाठी ओळखले जातात. हिरण्यकशिपूला स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळावर राज्य करण्याची इच्छा होती. त्याने दीर्घ तपश्चर्या केली, इतके दिवस ध्यान केले की त्याच्यावर झाडे उगवली. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांना अमृतत्व नसले तरी वरदान दिले. त्याऐवजी हिरण्यकशिपूने अजिंक्यतेच्या जवळ विनंती केली, मनुष्य किंवा पशु, दिवसा किंवा रात्र, आत किंवा बाहेर आणि कोणत्याही शस्त्राने मारले जाऊ नये. या सामर्थ्याने त्याने दहशत निर्माण केली आणि सर्वांना त्याची पूजा करण्यास भाग पाडले. विष्णूचा द्वेष असूनही त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा एकनिष्ठ अनुयायी राहिला. हिरण्यकशिपूचा प्रल्हादाचा विश्वास तोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. शेवटी भगवान विष्णू नरसिंह, अर्धा मनुष्य अर्धा सिंह च्या रूपात संध्याकाळच्या वेळी, दिवस किंवा रात्र नाही, उंबरठ्यावर ना आत किंवा बाहेर प्रकट झाले आणि त्यांनी आपले नखे ना शस्त्र किंवा मनुष्य पशु वापरले. हिरण्यकशिपूचा पराभव करून त्याच्या जुलुमाचा अंत केला. भगवान विष्णूचा वामन अवतार असुर राजा महाबली, प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा मुलगा याभोवती फिरतो. समुद्रमंथन करून मिळालेल्या अमृतातून देव अमर झाल्यानंतर त्यांनी असुरांचा पराभव केला. आपली गमावलेली सत्ता आणि राज्य परत मिळवण्यासाठी महाबली यांनी शुक्राचार्यांचा सल्ला घेतला, ज्यांनी त्यांना महाभिषेक विश्वजित यज्ञ करण्याचा सल्ला दिला. पूर्ण झाल्यावर महाबलीला दैवी भेटवस्तू मिळाल्या, ज्यात सोन्याचा रथ, खगोलीय चिलखत आणि कधीही विझणारी माला यांचा समावेश आहे. यासह सशस्त्र होऊन महाबलीने भगवान इंद्राचा पराभव केला आणि आपले भाग्य टिकवून ठेवण्यासाठी शुक्राचार्यांकडून सल्ला मागितला. त्यांना यज्ञ करणे आणि गरीब आणि ब्राह्मणांना मदत करण्यास सांगितले गेले. दरम्यान भगवान इंद्राने भगवान विष्णूकडे मदत मागितली, ज्यांनी वामन या बटूच्या रूपात अवतार घेतला. एका यज्ञादरम्यान वामनाने महाबलीजवळ जाऊन 3 पायांनी व्यापलेली जमीन मागितली. महाबली सहमत झाला आणि वामनाने पृथ्वी आणि आकाश 2 पावलांनी व्यापले. 3ऱ्या चरणासाठी महाबलीने आपले मस्तक अर्पण केले, आपले वचन पाळले. प्रसन्न होऊन भगवान विष्णूने महाबलीला आशीर्वाद देऊन पाताळ लोकांचे राज्य बहाल केले, तर देवतांनी अमरावती परत मिळवली. परशुराम विष्णूच्या दशावतारांपैकी 6वा अवतार, चिरंजीवांपैकी एक, अमर म्हणून पूज्य आहे. कलियुगाच्या शेवटी तो विष्णूचा अंतिम अवतार, कल्कीचा गुरु म्हणून पुन्हा प्रकट होईल असे भाकीत केले आहे. जमदग्नी ऋषी आणि त्यांची क्षत्रिय पत्नी रेणुका यांच्या पोटी जन्मलेल्या परशुरामाचे प्रारंभिक जीवन दैवी प्रभावाने चिन्हांकित होते. त्यांच्या कुटुंबाकडे सुरभी नावाची खगोलीय गाय होती, जी इच्छा पूर्ण करणाऱ्या कामधेनूची वंशज होती, ज्याने त्यांना हवे ते सर्व पुरवले. कार्तवीर्य अर्जुन नावाच्या राजाला या चमत्कारिक गायीबद्दल कळले आणि त्याने जमदग्नीकडे तिची मागणी केली. ऋषींनी नकार दिल्यावर परशुराम दूर असताना राजाने बळजबरीने गाय घेतली. जमदग्नीने गाय परत आणण्याची विनंती केल्यावर राजाने प्रहार करून त्याचा वध केला. वडिलांच्या हत्येमुळे शोकग्रस्त आणि संतप्त झालेल्या परशुरामाने आपली कुऱ्हाड हाती घेतली आणि कार्तवीर्य अर्जुनाला युद्धासाठी आव्हान दिले. पद्मपुराणानुसार परशुरामाने भयंकर युद्ध केले आणि शेवटी पराभूत करून राजाला ठार मारले, वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला. राम हे हिंदू धर्मातील प्रमुख देवता आहे. विष्णूच्या 7व्या आणि सर्वात लोकप्रिय अवतारांपैकी एक म्हणून त्याची पूजा केली जाते. रामकेंद्रित हिंदू परंपरेत त्यांना सर्वोच्च प्राणी मानले जाते. राम हा हिंदू महाकाव्य रामायणाचा पुरुष नायक आहे. रामायण हे एक प्राचीन हिंदू महाकाव्य आहे जे अयोध्येचे राजकुमार राम,
त्यांची पत्नी सीता आणि त्यांचा विश्वासू भाऊ लक्ष्मण यांच्या जीवनाचे अनुसरण करते। त्यांचे वडील राजा दशरथ यांनी दिलेल्या वचनामुळे रामाला सीता आणि लक्ष्मणास 14 वर्षांसाठी वनवासात टाकण्यात आले। लंकेचा राक्षस राजा रावणाने सीतेचे अपहरण केले तर तिघे जंगलात राहतात। सीतेला वाचवण्यासाठी रामाने वानरराजा सुग्रीव आणि त्याचा सेनापती हनुमान यांच्याशी युती केली। हनुमानाने सीतेला लंकेत शोधून काढले आणि रामाच्या येऊ घातलेल्या बचावाचे तिला आश्वासन दिले। पूल बांधणे रावणाच्या राज्यात जाण्यासाठी रामाच्या सैन्याने लंकेपर्यंत एक पूल बांधला, ज्याला राम सेतू म्हणतात। रामाच्या सैन्यात आणि रावणाच्या सैन्यात घनघोर युद्ध होते। रामाने रावणाचा वध केला आणि सीतेची सुटका करून राक्षस राजाच्या अत्याचाराचा अंत केला। त्यांच्या वनवासानंतर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले, जिथे रामाचा राज्याभिषेक झाला। रामायण कर्तव्य, नीतिमत्ता आणि भक्तीची मूल्ये शिकवते आणि ते हिंदू धर्मातील एक केंद्रीय सांस्कृतिक आणि धार्मिक मजकूर आहे। बलराम, कृष्णाचा मोठा भाऊ बलराम भगवान विष्णूचा 8वा अवतार म्हणून पूज्य आहे। वासुदेव आणि रोहिणी यांच्या पोटी जन्मलेल्या बलरामाला कंसाच्या धमक्यांमुळे देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या पोटी चमत्कारिकरित्या स्थानांतरित करण्यात आले। त्याच्या अफाट सामर्थ्यासाठी आणि शौर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बलरामाने कृष्णाच्या सुरुवातीच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। बहुतेकदा त्याचे संरक्षक आणि सत्य साथीदार म्हणून चित्रण केले जाते। त्याला सहसा नांगर धरलेले चित्रित केले जाते, ते शेती आणि सामर्थ्याशी असलेल्या त्याच्या संबंधाचे प्रतीक आहे। बलरामाचे जीवन महाभारतातील घटनांशी घट्ट जोडलेले आहे। कुरुक्षेत्र युद्धादरम्यान ते तटस्थ राहिले असले तरी त्यांनी भीम आणि दुर्योधन या दोघांनाही गदा लढण्याच्या कलेचे मार्गदर्शन केले। राक्षसांना वश करणे आणि धर्माचे रक्षण करणे यासह विविध भागांमध्ये त्याचे शहाणपण आणि सामर्थ्य महत्त्वपूर्ण होते। बलरामाच्या शिकवणी आणि कृतींनी कृष्णाच्या दैवी खेळाला पूरक असलेल्या धार्मिकतेचे समर्थक म्हणून त्यांच्या भूमिकेचे उदाहरण दिले। अखेरीस तो तपश्चर्यासाठी जंगलात निवृत्त झाला आणि दैवी स्त्रोताकडे परती येण्याचे प्रतीक म्हणून तो महासागरात विलीन झाला असे मानले जाते। त्यांचे जीवन आणि कृत्ये धर्म आणि धार्मिकतेच्या रक्षणासाठी त्यांच्या योगदानासाठी साजरे केले जातात। कृष्ण हे हिंदू धर्मातील प्रमुख देवता आहे। विष्णूचा 9वा अवतार म्हणून आणि स्वतःच्या अधिकारात सर्वोच्च देव म्हणून त्याची पूजा केली जाते। तो संरक्षण, करुणा, प्रेमळपणा आणि प्रेमाचा देव आहे। ते महाभारत आणि भगवद्गीतेतील मध्यवर्ती व्यक्तिमत्व आहे। हिंदू धर्मातील सर्वात आदरणीय देवतांपैकी एक असलेल्या कृष्णाचा जन्म यादव कुळात देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी झाला। त्याचे अत्याचारी काका कंसापासून त्याचे रक्षण करण्यासाठी, ज्याला देवकीचे मूल आपल्या पतन होईल या भविष्यवाणीची भीती होती, कृष्णाला गुप्तपणे गोकुळमध्ये नेण्यात आले आणि पालक नंदा आणि यशोदा यांनी त्यांचे संगोपन केले। लहानपणी कृष्ण त्याच्या खोड्या चमत्कार आणि शौर्याच्या कृत्यांसाठी ओळखला जात होता, ज्यात त्याच्या गावाला मुसळधार पावसापासून वाचवण्यासाठी गोवर्धन टेकडी उचलणे समाविष्ट होते। तो गोपींवरील दुधाच्या दासी, विशेषतः राधा यांच्यावर असलेल्या त्याच्या दैवी प्रेमासाठी देखील प्रसिद्ध आहे, जे ईश्वरावरील आत्म्याच्या भक्तीचे प्रतीक आहे। कृष्णाच्या प्रौढ जीवनाचा पराकाष्ठा महाभारतातील त्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झाला, विशेषतः कुरुक्षेत्र युद्धादरम्यान, जेथे त्याने पांडव राजकुमार अर्जुनासाठी सारथी आणि मार्गदर्शक म्हणून काम केले। या युद्धादरम्यानच कृष्णाने भगवद्गीता, कर्तव्य, नीतिमत्ता आणि वास्तविकतेचे स्वरूप स्पष्ट करणारा एक पवित्र ग्रंथ वितरित केला। कृष्णाने अर्जुनाला रणांगणावर दिलेल्या शिकवणींनी योद्धांना तोंड द्यावे लागलेल्या नैतिक समस्यांचे निराकरण केले आणि हिंदू विचार आणि अध्यात्मावर प्रभाव टाकणारी सखोल तात्विक अंतर्दृष्टी प्रदान केली। कल्की हा देव विष्णूचा भाकीत केलेला 10वा आणि अंतिम अवतार आहे। तो कलियुगाच्या शेवटी, वैष्णव विश्वशास्त्रानुसार अस्तित्वाच्या अंतिम चक्रातील वर्तमान युगाच्या शेवटी दिसणे निश्चित आहे। त्याचे आगमन कलियुगाची समाप्ती दर्शवते आणि सत्ययुगात प्रवेश करते। सत्य आणि धार्मिकतेचे युग, महाप्रलय, विश्वाचे महान विघटन,
आधी पुराणांमध्ये कल्कीला देवदत्त नावाच्या पांढऱ्या घोड्यावर स्वार झालेला आणि धगधगती तलवार चालवणारा एक दैवी योद्धा म्हणून चित्रित केले आहे. अधर्म, अधार्मिकता नष्ट करणे आणि सर्वात गद्द विनाशकारी काळ संपवून अस्तित्व पुन्हा जिवंत करणे हे त्याचे ध्येय आहे. कल्कीच्या आगमनाने अराजकता, वाईट आणि आसुरी शक्तींचा अंत होईल. अशा प्रकारे धर्म, धार्मिकता पुनर्संचयित होईल आणि पवित्रता आणि शांततेच्या नवीन युगाचा मार्ग मोकळा होईल असे भाकीत केले आहे. भागवत पुराण आणि इतर ग्रंथ कल्कीला शेवटच्या काळातील आश्रयदाता म्हणून वर्णन करतात, ज्याला खालावलेल्या आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम दिले जाते. त्याची भूमिका विनाशाच्या पलीकडे जाते, आध्यात्मिक परिवर्तन घडवून आणणे आणि मानवतेसाठी नवीन सुरुवात करणे हे त्याचे ध्येय आहे. कल्कीचे स्वरूप हिंदू विश्वशास्त्रातील काळाच्या चक्रीय स्वरूपाचे प्रतीक आहे, जेथे विनाशानंतर नूतनीकरण होते, विश्वाची शाश्वत प्रगती सुनिश्चित होते. त्याची कथा श्रद्धा आणि धार्मिकतेवर भर देते, भक्तांना आश्वासन देते की दैवी हस्तक्षेप शेवटी सुव्यवस्था आणि न्याय पुनर्संचयित करेल. आणि तुमच्याकडे ते आहे, भगवान विष्णूच्या 10 अवतारांमध्ये खोलवर जाणे, प्रत्येक दैवी हस्तक्षेप आणि वैश्विक संरक्षणाचा दाखला आहे. आम्ही मत्स्यापासून सुरुवात केली, द डिव्हाइन फिश ज्याने जगाला वाचवले. कुर्मा, अमृतत्वाचे अमृत पुढे आणण्यासाठी समुद्रमंथनाला पाठिंबा देणारे कासव. पुढे आम्ही वराह, पृथ्वीचा तारणहार, डुक्कर ज्याने ग्रह उचलला त्याचा शोध घेतला. मग आम्ही भयंकर नरसिंह, भक्तांचे रक्षण करणारा, वाईटाला पराभूत करणारा भयंकर मनुष्यसिंह पाहिला. वामन, बटू ज्याने ब्रह्मांडाचे 3 टप्प्यात मोजमाप केले, वैश्विक क्रम पुनर्संचयित केला. परशुराम, ऋषी ज्याने आपल्या क्रोधाने धार्मिकता पुनर्संचयित केली. राम, धर्माचे समर्थन करणारा वीर राजकुमार. बलराम, दिव्य बंधू, कृष्णाच्या निष्ठावान साथीदाराचे सामर्थ्य आणि शहाणपण. कृष्ण, हृदयाचा जादूगार, प्रेमाचा मार्ग शिकवणारा देव. शेवटी आम्ही कल्की, द फ्युचर वॉरियर, नव्या युगाची पहाट, अंधाराचा अंत करणारी योद्धाची झलक पाहिली. भगवान विष्णूचे 10 अवतार आपल्याला युगांयुगातील दैवी हस्तक्षेप, धार्मिकतेचे शाश्वत संरक्षक सांगतात. या दैवी शोधात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला भारतीय पौराणिक कथा आणि इतिहासाच्या समृद्ध टेपेस्ट्रीचा सखोल अभ्यास करायचा असेल तर आमच्या इंडियन मिथॉलॉजी अँड हिस्टरी या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा. आम्हाला तुमचे विचार आणि तुमचे कोणतेही प्रश्न ऐकायला आवडेल, त्यामुळे खाली टिप्पणी द्यायला विसरू नका. अधिक आकर्षक अंतर्दृष्टी आणि आमच्या सामायिक वारशातील कथांसाठी संपर्कात रहा. पुढच्या वेळेपर्यंत विष्णूच्या अवतारांचे ज्ञान तुम्हाला तुमच्या प्रवासात मार्गदर्शन आणि प्रेरणा देईल.